कायमच अपशकुनी मानलेल्या या पक्षाचे नाव आहे टिटवी। त्याच्या या आवाजावरून सर्वांनी या पक्षाला नक्कीच ओळखले असणार। सर्वसाधारणपणे जमिनीवरच वावरणारा हा एक उड्डाणक्षम पक्षी आहे। व्हेनिलस इंडिकस या जातीला रक्तमुखी टिटवी असेही म्हटले जाते। संपूर्ण जगात टिटवीच्या 2 प्रजाती व 25 जाती आहेत। इराक, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये हा पक्षी आढळतो। बहुधा पाणवठ्याच्या जागी हा पक्षी जोडीने दिसतो। प्रजननाचा हंगाम सोडला तर हे पक्षी मोठ्या कळपाने आढळतात। टिटवीची लांबी सुमारे 33 ते 35 सेंटीमीटर असते। पाठ व पंखांचा रंग फिकट तपकिरी असतो। पोटाकडच्या बाजूला पांढरा रंग असतो। डोके, मान, गळा व छातीचा वरचा भाग हा काळ्या रंगाचा असतो। डोळ्यांच्या मागून एक पांढरा पट्टा निघून मानेच्या बाजूवरून खाली जातो। पंखांची व शेपटीची टोके काळी असतात। दोन्ही डोळ्यांसमोर तांबड्या रंगाच्या पीस विरहित मांसल त्वचेच्या गलुली असतात। चोच तांबडी पण टोकाकडे काळी असते। पाय लांबट पिवळे असून त्यांवर 3च बोटे आणि तीही पुढच्या बाजूला असतात। पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही। ती जमिनीवरच तुरुतुरु चालते। इतकेच काय तर हे पक्षी स्वतःचे घरटे झाडावर बांधत नाहीत। टिटवी नर व मादी हे दिसायला सारखेच असतात। नरामध्ये घोट्याचे हाड हे मादीच्या तुलनेत अधिक लांब असते व त्यावरील काटा देखील मोठा असतो। आसाम वगळता भारतात सर्वत्र आढळणारी व्हेनिलस मलबारिकस ही टिटवीची दुसरी जाती आहे। या पक्षाला पीतमुखी टिटवी म्हणतात। हा पक्षी रक्तमुखी टिटवीपेक्षा आकाराने किंचित लहान असतो। डोळ्यांसमोर पिवळ्या गलुली व काळे टोक असलेली पिवळी चोच ही त्याची वैशिष्ट्ये आहेत। हिवाळा व वसंत ऋतूमध्ये टिटवी हे पक्षी जास्त उंचीच्या भागाकडे सरकतात आणि पावसाळ्यात पुन्हा खाली सखल भागात सरकून मनुष्यविरहित पाणवठ्याजवळ त्या वास्तव्यास असतात। त्यांच्या आवाजाच्या खास शैलीतील ओरडण्यामुळे त्यांची उपस्थिती जाणवते। रात्रीही हे पक्षी जागरूक व क्रियाशील असतात। नेहमी सतर्क असणारे हे पक्षी माणसाच्या किंवा इतर शत्रूंच्या उपस्थितीची जाणीव इतरांना करून देण्यासाठी ओरडत असतात। मार्च ते ऑगस्टच्या विणीच्या हंगामात जमिनीवरील छोट्या उथळ खळग्यामध्ये चिंध्या, गवताच्या काड्या, 2-4 दगडगोटे, काही बारीक खडे, शेळ्या मेंढ्यांच्या आणि सशांच्या लेंड्या असलेले घरटे करून मादी 3 ते 4 अंडी घालते। अंड्यांचा रंग फिकट तपकिरी असतो व त्यावर लहान मोठे काळे डाग व ठिपके असतात। अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तिथे गारगोटी सारखे दगड व शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या असतात। त्यामुळे अंडी व दगडातील फरक चटकन ओळखता येत नाही। काही काळानंतर पिले पाणी पिण्यास लायक झाल्यावर टिटवी त्यांना घरट्याच्या बाहेर काढते। किडे, कीटक आणि भक्ष्य शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते। विशेष म्हणजे टिटवी पिल्लांपासून विशिष्ट अंतर ठेवून दूरवर असते। ती सतत पिल्लांवर जागता पहारा देत असते। कोल्हे, मांजरी, साप, मुंगूस, घोरपडी आदी प्राणी टिटवीचे पारंपरिक शत्रू आहेत। आकाशात गिरट्या घालणारे नर मादी आरडाओरडा करून आणि प्रसंगी हल्ला करून शत्रूला घरट्यापासून दूर हुसकावून लावतात। त्यासाठी काही वेळा आपला पंख मोडल्यामुळे आपण तडफडतो आहोत असेही नाटक ते करतात। शत्रूचे लक्ष दुसरीकडे वेधून शत्रूला घरट्यापासून दूर ठेवणे हा त्यामागचा उद्देश असतो। पिल्लांची पिसे नेहमी विस्कटलेली असून त्यांच्यावर तपकिरी, पांढरे व करडे डाग असतात। टिटवीच्या ओरडण्यातून शत्रूचा संकेत मिळताच पिल्ले पाय दुमडून जमिनी लगत बसून राहतात। छद्मावरणामुळे ती शत्रूच्या नजरेस पडत नाही। संकट दूर झाल्याचे संकेत टिटवीच्या ओरडण्यातून मिळताच पिल्ले उठून चालू लागतात। असे म्हणतात की माणसाच्या आयुष्यातील येणाऱ्या धोक्याची किंवा संकटांची सूचना टिटवीला आधीच मिळते। त्यामुळे तिचे ओरडणे हे धोक्याची सूचना आहे किंवा तिचे ओरडणे अपशकुनी आहे असे मानले जाते, पण यात कोणतेही तथ्य नाही। टिटवी ही गटातील इतर सदस्यांना तसेच आपल्या पिल्लांना माणसे व शत्रूंपासून सावध करण्यासाठीच जीवाच्या आकांताने ओरडत असतात। त्यामुळे टिटवीचे ओरडणे कोणत्याच अंगाने अशुभ नसते, ती केवळ एक अंधश्रद्धा आहे। म्हणून टिटवीला अपशकुनी न मानता तिचे संरक्षण करणे गरजेचे आहे। टिटवी या पक्षाविषयीची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा
आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रतिबिंब निसर्गाचे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.